वाटत्या आणि असा गुच्छ मला दहा आहे असा इकडे सामोरे भाई आपका नाम क्या है, आपने क्या किस तरह से आंदोलन किया, क्या क्या किया? माझं नाव वनिता कापसे आहे। मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडीची जनरल सेक्रेटरी आहे आणि आयटकच्या वतीने हा जो आंदोलन आहे सुरू आहे, महाराष्ट्राचे आपले सरचिटणीस शामभाऊ कडे यांच्या या नेतृत्वाखाली या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे। हे इथे जे बसलेल्या बायका आहे ह्या नागपूर जिल्ह्याच्या पूर्ण बायका आहे। तर आमची ही मागणी आहे की सरकारने आम्हाला वेतन द्यावं, पेन्शन द्यावं, ग्रॅज्युटी द्यावं, आजारपणाच्या रजा द्यावं। कारण अंगणवाडी वर्कर 30-30 वर्ष झाले नोकरी करते, पण तिच्या या मानधनामध्ये काही वाढ केलेली नाही। सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये 10,000 देते अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीसला 5,000 देते। या 10,000 आणि 5,000 जे आमदार खासदार आहे तर त्यांचा कुत्र्यांचा खर्च नाही, बिस्किटांचा खर्च नाही आहे, तेवढं मानधन अंगणवाडी सरकार आम्हाला देतो। पण त्याच्यामध्ये आमचं पोट भरत नाही, ना मुलाला शिक्षण देऊ शकत नाही, व्यवस्थित घर चालवू शकत नाही आणि घरी तांडव नृत्य सुरू असतं की आमच्या मागण्याच पूर्ण होत नाही। तर आम्ही काय करायचं? शेवटी आम्हाला रस्त्यावर बसावंच लागतं। हा पर्याय हा सरकार आम्हाला रस्त्यावर बसण्यासाठी भाग पाडतो। अंगणवाडी सेविका अशी आहे की ती शेवटच्या घटकापर्यंत आपल्या लाभार्थ्यांना सेवा देते। जे अंगणवाडीमधले मुलं आहेत 3 ते 6 त्यांना गुन्हेगारीपासून वाचवते, त्यांना संस्कार द्यायचं काम करते। हे एवढं मोठं जर कार्य अंगणवाडी सेविका करते तर ते खरंच तिला तर वेतन श्रेणी द्यायलाच पाहिजे सरकारने। आणि खरं तर हे आंदोलन आज आम्ही चुडीभर आंदोलन करत आहे, काळे कपडे घालून आम्ही निषेध करत आहे सरकारचा। जोपर्यंत सरकार जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर विविध प्रकारे आम्ही आंदोलन करू, जेल भरो करू, परत रेल रोको करू। जर एरोड्राम असेल तर आम्हाला तिथे सुद्धा बंद करता येईल असे आंदोलन करू। पण या सरकारला सडोकोपडो करू आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेऊ।